नमस्कार मित्रांनो, सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली आहे. कारण सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे आणि चांदीही आता आणखी स्वस्त झाली आहे. आज 14 मार्चच्या सकाळी देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात खाली आला आहे. अनेक ठिकाणी सोन्याच्या किमतीत हजारांची घसरण दिसून येत आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठा बदल झाला आहे आणि तीही स्वस्त मिळत आहे. मित्रांनो, आज नक्की सोन्याचा आणि चांदीचा नवीन दर किती आहे, कोणत्या शहरात किती भाव चालू आहे आणि पुढील काही दिवसात सोने आणखी स्वस्त होणार का महाग, ही सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे आणि त्यामुळे ग्राहकांसाठी ही मोठी खुशखबर मानली जात आहे. आज 14 मार्चच्या सकाळी देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे भाव खाली आले आहेत. त्यामुळे लग्नसराई किंवा गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. मग आज सोन्याचा आणि चांदीचा नेमका भाव किती आहे आणि या घसरणीमागचं कारण काय आहे, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, देशात सोन्याच्या किमतींमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सतत घसरण सुरू आहे. 14 मार्चच्या सकाळी राजधानी नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून 10 ग्रामसाठी सुमारे 1,60,830 रुपये इतका नोंदवला गेला आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,680 रुपये प्रति 10 ग्राम इतका झाला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर नवी दिल्लीमध्ये 1,47,440 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. तर मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,47,290 रुपये प्रति 10 ग्राम इतका नोंदवला गेला आहे. याशिवाय पुणे आणि बेंगळुरू शहरांमध्येही जवळपास याच दराने सोने विकले जात आहे. मित्रांनो, जर कालच्या दराशी तुलना केली तर नवी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर तब्बल 2,000 रुपयांनी घसरला होता, म्हणजे जवळपास 1.21% घसरण नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते डॉलर मजबूत होणे आणि आर्थिक परिस्थितीमधील अनिश्चितता ही या घसरणीमागील मुख्य कारणे आहेत. याशिवाय पश्चिम मध्यामध्ये वाढत असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जगभरातील केंद्रीय बँका दीर्घकाळ कडक आर्थिक धोरण कायम ठेवू शकतात. या सर्व गोष्टींचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या बाजारावर होत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर सुमारे $5,088 प्रति औंस इतका चालू आहे. मित्रांनो, सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज 14 मार्चच्या सकाळी चांदीचा दर सुमारे 2,79,800 रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला आहे. तर एक दिवस आधी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 11,000 रुपयांनी घसरून 2,65,500 रुपये प्रति किलो इतकी झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट दर सध्या जवळपास $83.14 प्रति औंस इतका आहे. विशेष म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीच्या किमतींनी तब्बल 4 लाख रुपये प्रति किलो हा मोठा टप्पा पार केला होता. मात्र आता बाजारातील परिस्थिती बदलल्यामुळे त्यात मोठी घसरण दिसून येत आहे. म्हणून मित्रांनो, सध्या सोनं आणि चांदी दोन्हींच्या किमतींमध्ये घसरण सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूक किंवा खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी मानली जात आहे. मात्र बाजारातील परिस्थिती सतत बदलत असते, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी आपल्या जवळच्या ज्वेलर्सकडून दर नक्की तपासून घ्या. मित्रांनो, अशीच सोनं चांदीचे ताजे दर आणि महत्त्वाच्या आर्थिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या संघर्ष योद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा दर किती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.